नमस्कार, मुंबई तकमध्ये स्वागत आहे. मी गोकुळ कांबळे राजापूरहून. अशी पुढे बातमी येते ज्या बातमीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचं जे राजकारण आहे आता ढवळून निघू लागलेलं आहे. कारण राजापूरचे निष्ठावंत जे कार्यकर्ते जे नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं देखील आपल्या आज तकमध्ये मुंबई तकमध्ये स्वागत आहे. सध्या त्यांची चर्चा आहे की राजापूरचे आमदार राजन साळवी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत राजनजी साळवी यांच्याशी. साहेब, काय सांगा, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्याच्या मतदारसंघामध्ये जी सध्या चर्चा सुरू आहे त्या चर्चेबद्दल काय सांगाल? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत सैनिक आहे. अनेक वर्षापूर्वीपासून या पक्षाने मला नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि 3 टर्म आमदार दिलं. ह्याची जाणीव मला नक्की आहे. 2024 सालच्या निवडणुकीमध्ये मला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या निवडणुकीमध्ये मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला निवडून दिलं. त्या निवडून देण्यासाठी प्रयत्न केले. दुर्दैवाने मी पराभूत झालो. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी माझ्या मतदारसंघामध्ये अनेक लोकांचे, कार्यकारिणीचे, विभागाचे आभार व्यक्त करत गेलेला आहे. आज असलेल्या वृत्तपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजन साळवींबद्दलच्या विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व योगायोगाने आज राजापूर तालुक्याच्या कार्यालयाची बैठक होती. त्यांच्यासमोर माझ्या भावना व्यक्त केल्या. आणि म्हणून मी सांगितलं की या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असा मी एक स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका बजावलेली आहे. बरं, मला सांगा, जे तुम्हाला म्हणजे पराभव पत्करावा लागला याचं दुःख कुठेतरी खलतं का, सलत राहतं आहे का? पराभव जो झाला तो नक्की आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माझ्या जिव्हारी लागलेला आहे. पराभवाला कारणीभूत कोण कोण आहेत यासंबंधीची सविस्तर माहिती वरिष्ठांकडे दिलेली आहे. वरिष्ठांनी त्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यायचा अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून एक शिवसैनिक म्हणून मी या ठिकाणी कामाला सुरुवात केली. शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मी माझं कर्तव्य बजावत आहे. बरं, खासदार आणि जे जिल्हा प्रमुख आहे चाळके यांच्यावरती आपला आक्रोश आहे का? मी माहितलं की यासंबंधीचं राजापूर असेल, लांजा असेल, दाभोळे गट असेल यासंबंधीची सविस्तर अहवाल ही तिथल्या पदाधिकारी वरिष्ठांकडे दिलेला आहे. वरिष्ठांनी हा निर्णय घ्यावा अशी त्याच्या माझ्या अपेक्षा आहे. बरं, तर हे होते आमदार राजन साळवी ज्यांच्या जिव्हारी लागलेल्या आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काहीही घडू शकतं. कारण हे राजकारण आहे आणि येत्या 12 तारखेला त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जातो आहे अशी चर्चा आहे. परंतु राजन साळवी हे अजून देखील या मताशी ठाम नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं ह्या सर्व ज्या आहेत या अफवा आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ज्या घटना घडतील यावरती मुंबई तकचं आमचं लक्ष राहणार आहे. पाहूयात. मुंबई तकसाठी गोकुळ कांबळे, राजापूर.